Oh, fuck. Oh. ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. वाजलं आहेत परफेक्ट 5 अँड आपल्या संडे ब्रेकफास्ट राईडची सुरुवात झालेली आहे. येस, बऱ्याच दिवसांनी आज आपण जात आहोत संडे ब्रेकफास्ट राईडला, ते पण आपल्या युडी फॅमिलीसोबत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. बस मला आता फिलिंगला जायचं आहे. जसं की तुम्ही बघू शकता एकच गाडी आहे पेट्रोल माझ्या गाडीमध्ये. दॅट्स वाय मी लवकर निघालो आहे. आयदर आजच्या राईडचा मेटअप पॉईंट माजिवड्यालाच होता. सो माझ्या घरापासून हार्डली 300 ते 400 मीटरचा रस्ता येतो. म्हणजे 2 मिनटं पण नाही लागणार मला तिकडे यायला. इथेच थांबू कारण की एक रायडर आपल्याला इथेच जॉईन होणार आहे, जो की आहे विक्रांत पोद्दार. कोण आहे हा? पोदू बोल ना. हे काय टर्न मस्जिदच्या समोर कोलीवाड्याच्या टर्नच्या इथे. थांब मी येतो पुढे. मी थांब. कुठे आहेस तू? आज माझी मजा आहे का सांगा, कारण की भाई आपण सोलो आहे आपल्या गाडीवरती. हे बघा हा बोललो होतो मी. काय बोलतो? अरे डीजे आहे पावर. आज सोलो भाई. चलो लेट्स गो. भाई याच्याकडे गोपर होतं आणि डीजे मध्ये स्विच कधी केलं? चलो ठीक आहे, चांगलं केलं जे काय केलं ते. बस तुम्हाला माहीत आहे डीजेची क्वालिटी काय बाप आहे रात्रीची. सो आजच्या राईडच्या फर्स्ट रायडर आपला जॉईन झालेला तो म्हणजे विक्रांत. जसं बघू शकता फुल गेअरअप आलं आहे. ग्लव्ज आहे, पॅन्ट आहे, जॅकेट आहे, शू आहे कोडाचं. भाई असे रायडर्स आले ना फुल गेअरमध्ये मजा येते बघायला. मला तरी स्पेशली हा जो माझ्याकडचा पेट्रोल पंप आहे ना भाई तो नाही आवडत. बट आता ठीक आहे, वेळेला केळं असंच काहीतरी होतं दरवेळेस माझ्यासोबत. बस 560चा टाक. 560 स्लो टाक. उधर से रिटर्न आता है. हाँ नॉर्मल. हां बस 560 मध्ये जाऊन तर आली पाहिजे. बट काय पण बोला, सकाळचं आपलं ठाणं जरा वेगळंच दिसतं ना. फुल शांत एकदम, ना हॉर्नचा आवाज ना ट्रॅफिक. किती गाड्या आल्या? 1 2 3 4 फक्त. व्हेरी गुड. हां आहे ना. बोलतो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय बोलतो? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय लावायचं आहे? पण तुला टाईप सी लागतो. ओके सो 5:38 ऑलमोस्ट सगळे रायडर्स आलेत. फक्त 3 जण आहेत. 2 जणांचे पडगाला उभे आहेत आणि बाकीचे जे डिले आले ते लोक मागून कव्हर करतील. पाठीमागचा पूर्ण आपला लाईनअप गाड दाखवतो. हा बघा असा काय आहे आपला आजचा लाईनअप. काय बोलतो? लेट झाला? लेट झालं थोडा. आताच गेली पोरं पुढे. बघ बघ भिवंडी क्रॉस केलं त्यानंतर मला आपला स्क्वॉड भेटला. कसले रिमटवतात ही लोक. अरे भावा शॉर्ट राईड आहे, आरामात चिल मध्ये झाला. हे बघा या लाईटी बद्दल मगाशी बोलत होते मी. मॅड डॉग अल्फा कुठली तरी सिरीज लावली आहे मला आता माहित नाही नाव. बट येस पॉवर दिसते. पैसा वसूल लाईट आहे आणि स्पेशली त्या लाईटची वॉरंटी येते. माझ्यासारखे उगाच 5-6 हजार रुपये घुसून 3 महिन्यात खराब होऊन मग ती वॉरंटीमध्ये रिप्लेस नाही होणार ना सर्व्हिस होणार, तशीच पडून राहणार. त्यापेक्षा बेटर आहे अजून एक 3-4 हजार रुपये जास्त इन्व्हेस्ट करून ना 10 ते 12 पर्यंत तुम्हाला मॅडॉगच्या लाईट असतात. थोडा धीर घेतो. थँक्यू. ओके सो निघालो आपण माजिवड्यावरून प्रॉपर 5:40ला अँड परफेक्ट आता 6:10 झालेत.
पोचला होता आता पडगा टोल नाका. इथं आपल्याला 2 रायडर्स जॉईन होतील, तर ह्या दोघांना इथे भेटू, पाचशांसाठी थांबू, देन राईड कंटिन्यू करू. ओके नाईस. बरं पुढे जाऊन थांबले, लास्ट टाइम इथे थांबलेलं, त्यांना बोललेलो मी इथे थांबत नका जाऊ, ट्रॅफिक होईल आपल्यामुळे. ओके सो ग्रुपमध्ये लगभग 16 जणांचं कन्फर्मेशन आलेलं. आणि आता बाईक्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि सुशांत येतोय 15, म्हणजे एकच जण नाही आलं. ठीक आहे, चलेगा. आत्ताच गेली लोक सगळी पुढे, हे सगळे 16 जण पुढे गेली. बोलो थांबतो याच्यासाठी, बोलो तुम्ही जा. चलो सुशांत पण भेटलाय आता कम्प्लीट. अभिषेक रेमटोय. फक्त आता आडगाववरनं बन्सीला उचलायचं आहे. बन्सीचा आता मेसेज आला की भाई मी पण येतो, जर पार्टी कोण नसेल तर मी ये. आता काय असं मी सोलोच चाललोय, थोडंफार तो शूट करायला हेल्प करेल, फोटो बिटो काढायला. स्पेशली पडगा टोल नाकाच्या पुढे ना तुम्ही कधीही या, थंडीत तर तुमची बँड वाजणारच आहे, पावसाळ्यात पण बँड वाजणार का थंडी बंद. पण आता समर चालू आहे, म्हणजे विचार करा मार्च चालू आहे, तरी पण मस्त थंड आहे इकडे. आजच्या राईडला काही रूल नाही आहेत, कोण लीड करेल कोण टेल करेल, कोणी कसे चालवत आहेत. शॉर्ट राईड आहे, 85 किलोमीटरची राईड आहे. 85 किलोमीटर राईडला कुठे आपण कोणाला उगाच प्रेशराईज करायचं ना की असंच चालवा तसंच चालवा, हे करू नका ते करू नका. नाही बोललो, डायरेक्ट बिंदास चालवा, मजा घ्या आजच्या राईडची. वाहताची होती दंग आज सर्व संत, विठ्ठलाच्या पायी विठ झाली भाग्यवंत. भाई थंडी आहे का मला एकट्यालाच लागते. मी आहे आता थोडाफार कन्फ्यूज, कारण की येस शिमग्याला मी जसं लास्ट टाइम बोललेलो की भाई पालखीला आपल्याला सुट्ट्या रेअर भेटतात, कारण की बरोबर पालखी ही मार्च एंडिंगला येते. आणि कॉर्पोरेट लाईफमध्ये, बँकिंग लाईनमध्ये स्पेशली तुम्हाला माहीत असेल, आपल्याला मार्च एंडिंगला सुट्ट्या घेणं म्हणजे ते अख्ख्या JFMला पूर्ण वर्षाची वाट लावणारे असतं. बट सम हाऊ मला सुट्टी भेटलेली आहे. 25 ते 29 पद्धतशीर 5 दिवस मजा करायला चान्स आहेत, आणि थोडंफार चिपून एक्सप्लोर पण करू शकतो त्या 4 दिवसामध्ये. कारण की माझं असं आहे ना, मी चिपूनच आहे, बट मी चिपून अजूनपर्यंत एक्सप्लोर नाही केले. आणि मालवणचं जर बघाल तर मालवण लगभग अर्ध्यापेक्षा जास्त मालवण मी एक्सप्लोर करून बसले, बट चिपळूण अजूनपर्यंत मी एक्सप्लोर नाही केले. सो येस चान्स आहे माझ्याकडे चिपळूण मस्त एक्सप्लोर करायला. फक्त एक सीन आहे, जर तो सीन झाला ना तर मला चुपचाप ट्रेनने जावं लागणार. मग बाईक बेक नाही, गप ट्रेनने जाऊन पाया पडून पालखी घेऊन 27-28 तारखेला रिटर्न. आणि जर चिपळूण बाईक घेऊन गेलोच शिमग्याला, तर मग मला आजचा हा जो एपिसोड शूट करतो तर लवकरात लवकर मला टाकावं लागेल, कारण की 2 मेमरी कार्ड मला लागणार कंपल्सरी एवढं 5 दिवसाच्या शूटसाठी. बघा या मॅगडीमध्ये आठवते आपण लास्ट टाइम कुठे गेलेले या रोडवरून, मॉरिशस घाट. मॉरिशस घाटला गेलो होतं, ह्याच मॅगडीमध्ये ब्रेकफास्ट केलेला. काय खाल्लेलं तिकडे, कॉफी आणि कुकीज. कुकीज तर बेकार होता, कॉफी भाई मॅगडीची म्हणजे तोड भाई तोड. हीच खरी मजा आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट राईडची. सनराईज बघत बघत मस्त रस्ता कापायचा आपला. आता ही फ्रेम फक्त चेक करा, हे काय सेक्सी दिसणार आहे. हे बघा, ओ भाई साहब, इपिक सनराईज एव्हर आय सी. एवढा बेस्ट सनराईज मी अजूनपर्यंत बघितला नव्हता कुठल्याच राईडला. होय होय होय, म्हणजे सनराईज होत होता बट लेफ्ट नाही होत होता का राईट नव्हता, स्ट्रेट माझ्या बरोबर रस्त्याचा मिडलला फर्स्ट टाइम झाला लाईफ मध्ये माझ्या. काय क्रेझी व्ह्यू आहे. या व्ह्यू वरनं बोलू शकतो की आजची ब्रेकफास्ट राईड सक्सेस झाली माझी. एवढा सेक्सी सनराईज बघायला भेटलाय ना. हो सनराईज ते सनराईज. रोडवर फॉग पण आहे आज. डेंजर डेंजर. आय थिंक सो ह्याच बिल्डिंग आहेत त्या 3 जॉईंट वाल्या, तिकडे बनसे राहतो. मी त्याला कॉल करतो आणि बोलवतो भाईला. शुअर नाही बट याच वाटतात मला. एवढा लांब घर कशाला घेतलं पाहिजे मला समजत नाही. राहतो बघा ना कुठल्या काना कोपऱ्यामध्ये.
ये तेरा भाई है? हाँ? ये तेरा भाई है? नहीं रे अरे बघा तेरा डालना है कुछ. ओके लेट्स गो. बन्सीला पण पिक केलेला आहे अँड बॉय साप तर डायरेक्ट आपल्या मेन लोकेशनवर म्हणजेच वैतरणा डॅम. हे लोक बरेच पुढे गेलेत म्हणजे माझ्यापासून 5-6 किलोमीटर पुढे. इथेच जॉईन करून थांबलेत वाटतं सगळे. काय मारामारी करायला थांबलेत असे एकत्र. कडक. काय झालं पाटी. आपल्यातलं कोण नाही पडणार रे या रोडवर. नाही ना. आणि मी एवढा जोरात आपटलो ना, खूप जोरात आपटलो रे. गाडी डायरेक्ट खाली पडली. लागलं नाही कुठे. हा ओके लेट्स गो. आता माझं नशीब बघा किती चांगलं आहे. आम्ही सगळे पडका टोल नाक्याला पोचलो. तिथून फक्त मी सुशांतची वाट बघतो म्हणून यांना बोललो तुम्ही पुढे जा मी मागून येतो. म्हणून मी मोबाईल काढला आणि मोबाईलमध्ये काहीतरी टाइमपास करतो सुशांतसाठी थांबलं म्हणून. तेवढ्यात बन्सीचा फोन आला. बट को इन्सिडन्स बघा ना काय पॉवर झाला. नेमकं हा बोलला की मी गाडी नाही काढत भाई मी तुझ्या पाठी बसून येतो. आणि मी पण त्याला बोललो भाई ठीक आहे चल. माझ्या मनात चाललं होतं की मी त्याला सांगावं की तू गाडी काढ कसं सगळे सिंगल सीटच जाऊ. बट भाई त्याच्याने ऑलरेडी ठरवलेलं की एक जण यांच्या ग्रुपमध्ये पाठवायचा कोणतरी एक्स्ट्रा. कारण की ह्याचा ॲक्सिडेंट होणार होतं हे त्याला माहीत होतं आधीपासूनच. आता जर बन्सी नसताना तर मजबूत लागले असते आमचे. चार पोद्दारला पाय दुखत असून सुद्धा गाडी चालवावी लागली असते. हे एक तर मेक शुअर करेल नेक्स्ट टाइम मी एखादा रायडर तरी एक्स्ट्रा मी आणणार. कधी काय असे सीन झालेच. ऑननेटवाल्याच्या गाडीचे लागलेत. इंडिकेटर गेला आहे पाठचा फुटरेस गेला आहे आणि विक्रांतच्या गाडीला तर काय झालं नाही बट एस पायाला लागला आहे मुकामार. आता जाताना हा कसा चालवणार माहीत नाही बाई. कारण की बन्सी आहे फक्त आडगावपर्यंत. पुढे आता ठाण्यापर्यंत त्याला नाही ना म्हणतो आता 40-50 किलोमीटर चालवायचे एकट्याला. वाव मस्त रोड आहे. इथे काय फोटो आले असते ना सेक्सी. होय 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 कडक. अरे हो हिला 5च गेअर आहेत ना मी 6वा गेअर टाकत होतो. इकडे काय काय बिंदास रस्त्यांवर चालतात नाही बघा. गावचा रस्ता असणार मग. ओके वी हॅव टू गो स्ट्रेट. भाईनी तर मॅप लावलाय सो मला काय टेन्शन नाही. 6 मिनिटावर आहे फक्त 2.5 किलोमीटर. वैतरणा डॅम आणि ते पाणी आहे जरा स्लो करा. असं वाटतं ना पावसाळ्यात एकदा परत ट्राय मारलं पाहिजे. बघा ना लीन मारला काय रस्ता आहे. फक्त पावसाळ्यात ही लीन मारला जमणार नाही आपल्याला. बघा ओ माय गॉड डेंजर. हो जरा गेटचा काय सीन ते काय एंट्री केली आहे का टायमिंग आहे का काय सीन आहे. गुगलवर तर काय अपडेट नाही टाकलेलं बंद आहे. डॅम प्रायव्हेट आहे म्हणून बंद ठेवलाय. आता हल्ली बंद झाला का आधीपासून. अरे बंद आहे बोलतात ते बोलतात बंद हे आता हे नवीन बांधले नाही काहीतरी. तो बन्सी बोलतो एक रस्ता आहे तिकडनं जायला लेफ्टनी पण सगळे येऊ नका फक्त आम्ही ते बघून येतो असेल तर तिकडे या. एवढा चांगला व्ह्यू आहे एवढा चांगला डॅम आहे. बट झालं गव्हर्नमेंट इथे पण आपली मस्त लोकेशन तर रे. काय बोलते काय आलं. मी पण आडगावच आहे. हो बाबा तरी पण अलाउड नाही. काय फोटो काढणं पण अलाउड नाही. फोटो काढणं पण अलाउड नाही. एंट्री अलाउड नाही तर फोटो कधी अलाउड होतील. सीसीटीव्ही टोटल डायरेक्ट सरळ आलो आम्ही कुठून खालून बिलून नाही आलो. तो गेट त्या लेवल वाले कुठे लिहिलाय सगळीकडे दिलेला आहे. चला आपण एक काम करू बघू तिकडे कुठे एंट्री नाही दाखवा आम्हाला. काम चालू आहे. तू ते पहिले प्रॉब्लेम काय पण इथे एवढं. नियम आहेत ते नियम आहेत ना. अरे हो पण काय नियम आहेत पण लोकल वाल्याला तर बोला ना. किसके लिए पर वो. अरे कुछ रीजन बताएगा ना वैलिड रीजन तो ठीक है निकल सकते थे अपन लोग. पर कुछ बता ही नहीं रहे ऐसे बोल रहे नहीं बंद है नहीं बंद है. हाँ प्राइवेट बोलता है पीएमसी कैसे. प्राइवेट बोल रहा है वापस से बीएमसी बोल रहा है. हा भाई काय सीन. माझी इच्छा नाही आहे याची भांडायची. एवढं चांगलं लोकेशनवरती आलोय. थोडं थांबलो असतं अर्धा तास इथे चिल केलं असतं फोटो वगैरे काढले असतं काय प्रॉब्लेम होता काय लोकांना. आधी विचारलं तर बोलतात प्रायव्हेट जागा आहे. नंतर विचारलं तर बोलतात बीएमसीची जागा आहे. आणि आता ते बोलतात थांबून व्हिडिओ पण अलाउड नाही बोलतात. बन्सीला तर व्हिडिओ डिलीट कर बोलवता मोबाईलमधली. बघा हे बॅरिगेड आहेत भाईनी ओपन करून ठेवले. ओपन होतं आणि आता आम्ही आल्यानंतर नाटकी करतो ते बंद करते आता. आणि इथे कुठे नो एंट्री येईल काय माहीत नाही. उगाच फोकटचा दादागिरी.
सो रिटर्न जात आहोत. कॉन्टॅक्ट वापरून पण काय फायदा नाही. साले लोक बोलत होते जायचं तर जावा, बट सीन असं आहे ना की तुम्ही आतमध्ये जाऊन शूट करू शकत नाही ना, बाईक घेऊन जाऊ शकत. फक्त वरतून डॅम बघून रिटर्न येऊ शकतो. ओ लालपरी. सो आपण आलो आहोत परत आता मुंबई नाशिक हायवेवरती. आणि मला आत्ता जस्ट समजलं की जे तिघंजण होते ना आमच्या ग्रुपमधले, निंजा 300, FZ आणि अजून कुठली तरी बाईक होती, तिघंजणं वैतरणा डॅम व्ह्यू पॉईंट टाकलं. म्हणजे ती लोक डायरेक्ट कुठे नाशिकच्या पुढे कसारा घाटाशी इकडून जो पुढून लेफ्ट टर्न जातो ना त्या व्ह्यू पॉईंटला पोचले आणि आम्ही इकडनं रिटर्न आलो. प्रेम बघा. चलो थोडे रेस करू याच्यासोबत. हे 6 पूर्ण सुपर बाईकचा ग्रुप आहे वाटतं. संपला का नाही अजून. CBR 1000 ZX 10R पाठी आहे बेनिली. ओके सो राईड ऑलमोस्ट समाप्त. फक्त 3 गाड्या आहेत. संदेशची SX ला छावा आणि पाठी आहे सुशांत. ह्याला घेऊन जा मग. नवी मुंबई साईड झाले ना तो असं पण. चल मग चल चल. बाकी बोलल्याप्रमाणे मी निघतानाच बोललेलो 11 वाजेपर्यंत आम्हाला घरी यायचं आहे काहीही करून, ऊन जास्त व्हायच्या आधी. आणि येस 11:10 झालेत. परफेक्ट आपण आपल्या एरियात. म्हणजे मी तरी पोहोचेल आता 5 मिनटात. संदेशला अजून मला वाटते 15 मिनटं तरी लागतील घरी जायला, संदेशला आणि सुशांतला. अशा प्रकारे आपली संडे ब्रेकफास्ट राईड संपलेली आहे. होपफुली तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आता अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टिल देन टेक केअर, बाय बाय, राईट सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ट. आम्ही बेसिकली ट्रॅव्हलर आहोत, सो आम्हाला लोकेशन इम्पॉर्टंट नसतं. जी मधली ट्रॅव्हलिंग असते ना ती इम्पॉर्टंट असते.